धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचं काँग्रेसचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही। आपण जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही। पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। राज्यात महाविकास आघाडी नाही तर महाभकास आघाडी, विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नाही म्हणून राज्यघटना बदलण्याचा आरोप करतात उदयनराजेंची टीका। पुलवामा भाजपनं घडवला म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। चहावाल्या पंतप्रधानांसोबत गरीबाचा मुलगाच शोभतो, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले नाही। देवेंद्र फडणवीसांचा प्रणिती शिंदेंवर हल्लाबोल। मुंबई ठाण्यातील ठाकरेंच्या उमेदवारांचे अर्ज दाखल। दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना उमेदवारी। ठाण्यात राजन विचारेंच्या शक्तीप्रदर्शनात आदित्य ठाकरेंची उपस्थिती। महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे आणि धुळे लोकसभेचे उमेदवार सुभाष भामरेंचा अर्ज दाखल। अर्ज दाखल करण्याआधी उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन। नाशिकच्या जागेवर मोठा ट्विस्ट। शांतिगिरी महाराजांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामध्ये पक्षाच्या नावापुढे शिंदेंच्या शिवसेनेचं नाव। पक्षाकडून एबी फॉर्म दिला नसल्याची पक्षाची माहिती। अभिजित पाटील आणि देवेंद्र फडणवीसांची सोलापुरात भेट। भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली नाही। कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याचं फडणवीसांचं आश्वासन। अभिजित पाटील यांची प्रतिक्रिया। इंदूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे। अक्षय कांतीबम भाजपमध्ये, कैलाश विजयवर्गीय यांची माहिती। नारायण राणेंच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरणार। 4 मे रोजी राज ठाकरेंची सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये सभा होणार। सीएसएमटी स्थानकाजवळ घसरलेला लोकलचा डबा 2.5 तासांनी हटवला तर 4 तासांनी हार्बर मार्गावरची वाहतूक पूर्वपदावर। 10वीचा निकाल 5 जून आधी तर 12वीचा निकाल 25 मे पर्यंत लागण्याची शक्यता। 10वीच्या 90% उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।